200 मीटर लांबीच्या रस्त्यावर 20 मीटर अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली? असा ज्यावेळी दुतर्फाचा प्रश्न येईल त्यामध्ये एक काम करायचं. एकूण अंतर किती आहे? 200 मीटर. हे 200 मीटर अंतर आहे आणि दोघांमधलं अंतर किती आहे? म्हणजे 20 मीटरवर अंतरावर एक झाड लावायचं आहे. मग त्याने 20 ने भाग द्यायचा. मग 20 ने भागल्यावर काय होईल? 20 10 200. आता समजून घ्या. आता ज्यावेळी आपण पहिलं झाड लावलं जाईल त्याच्यानंतर दुसरं झाड या ठिकाणी लावलं जाईल. म्हणजे याच्यामध्ये अंतर किती आलं? 20 आलं. आणि आता दुसरा चौथा म्हणजे दोन्ही बाजूला या बाजूला जर आपण हे झाड लावलं त्याच्यानंतर 20 मीटर अंतरावर या ठिकाणी दुसरं झाड लागणार आहे. मग यामध्ये काय झालं की या ठिकाणी 20 मीटर अंतर संपलेलं आहे. म्हणजे इथून पुढे 10 झाडं लागतील आणि या ठिकाणापासून पुढे 10 झाडं लागतील. म्हणजे हे काय झाले? 10 आणि हे 10 काय झाले? दोन्ही बाजूचे 20 झाले. आणि बघा हे पहिलं झाड जे आहे त्याचं अंतर आपला मोजलं जात नाही. त्यामुळे झाड हे एक झाड आणि हे एक झाड त्यात प्लस करून घ्यायचं. म्हणजे 20 आणि हे दोन्ही बाजूचे पहिलं झाड. पहिल्या झाडाला अंतरच नसतं त्यामुळे त्याचे 2 आपला प्लस करून घ्यावे लागतात. म्हणून 20 आणि 2 काय झाले? 22. याचा अर्थ या ठिकाणी एकूण 22 झाडं लावले. पर्याय बी. पाहूया प्रश्न. ACMQQ ACMQ MCQ MQCM QAM ACMQM या अक्षरमाला या मालिकेत M नंतर लगेच Q असे किती वेळा आले आहेत? M नंतर काय पाहिजे आपल्याला? M नंतर Q पाहिजे. हे किती वेळा शोधायचे? मग MQ शोधायचा. आता MQ या ठिकाणी दिसतो 1, MQ झाला 2, इथं M आहे पण Q नाही, इथं M आहे Q आहे, त्यानंतर MQ आहे आणि या ठिकाणी M परत A आहे, इथे MQ आहे. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 वेळा म्हणजे पर्याय C. पाहूया हा प्रश्न. 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? मग यामध्ये लक्ष द्यायचं. आपला 16 खांब दिलेले आहेत त्याच्यातलं एकूण अंतर 480 आहे आणि 2 खांबावरलं जर अंतर काढायचं असेल, दोघांमधलं जर अंतर काढायचं असेल तर एक लक्षात ठेवायचं, कधीही जेवढी एकूण संख्या असेल खांबांची तर त्याच्यामधला एक खांब कमी करायचा. त्या पहिल्या खांबाचं अंतरच नसतं त्यामुळे एक खांब कमी करायचा. मग थोडक्यात असं म्हणायचं 480 याला जर 15 ने जर भाग दिला का 16 मधला एक खांब कमी करायचा आणि मग 15 ने जर भाग दिला तर आपल्याला असं म्हणता येईल 15 त्रिक 45 उरले 3 0 15 गुणे 30 म्हणजे हे 32 मीटर झालं. काय? 2 खांबामधलं अंतर. 2 खांबामधलं अंतर किती? 32 मीटर. मग प्रश्न असा आहे की आपल्याला 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? मग 9वा खांब आहे आणि हा 5वा खांब आहे. यांच्यामधलं अंतर काढायचंय. मग अंतर काढण्यासाठी काय करायचं? यांच्यातला फरक काढावा लागेल. 9 वजा 5 म्हणजे यामध्ये जे आहे 9 मधून 5 गेले गुणिले त्याला करायचं 2 खांबामधला अंतर किती आहे? 32. मग 9 मधून 5 गेले 4 4 गुणिले 32 4 गुणिले 8 4 त्रिक 12 म्हणजे काय झालं? 128 मीटर हे काय आहे? 5व्या व 9व्या खांबातलं अंतर पर्याय